नमस्कार, मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण विशेषण व विशेषणांचे प्रकार याविषयी माहिती पाहणार आहोत. विशेषण व्याख्या नामाबद्दल विशेष माहिती सांगून व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ चांगली मुले, हिरवे रान, 5 टोप्या, त्यांची पिशवी, खूप लोक. वरील शब्दसमूहात चांगली, हिरवे, 5, त्यांची, खूप हे शब्द त्यांच्यापुढे येणाऱ्या नामांबद्दल विशेष अशी माहिती सांगतात, म्हणून ही विशेषणे आहेत. विशेषण ज्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला विशेष असे म्हणतात. वरील शब्दांतील मुले, रान, टोप्या, पिशवी, लोक ही विशेष्य आहेत. तर विशेषण म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर आता आपण विशेषणांचे मुख्य प्रकार 3 याविषयी माहिती पाहू. 1 गुणविशेषण, 2 संख्या विशेषण, 3 सार्वनामिक विशेषण. तर त्यात पहिला गुणविशेषण याची व्याख्या पहा. ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात. मोठी मुले, आंबट बोरे, पिकलेला आंबा, म्हातारी माणसे हे शब्दसमूह विशेषण आणि विशेष्य आहेत. या शब्दसमूहांमध्ये पहिले पद मोठी, आंबट, पिकलेला, म्हातारी हे विशेषण आहेत, जे दुसऱ्या पदाबद्दल मुले, बोरे, आंबा, माणसे याविषयी अधिक माहिती देत असतात आणि म्हणून विशेषण हे नामाची व्याप्ती मर्यादित करते किंवा नामाबद्दल विशेष माहिती सांगते. अशा रीतीने आपण गुणविशेषण याविषयी माहिती समजून घेतली. आता आपण संख्या विशेषण याविषयी माहिती पाहू. संख्या विशेषण व्याख्या ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दर्शविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात. 10 मुली, 14 भाषा, पहिला वर्ग, 8वी इयत्ता, चौपट फळे, 10 रुपये, पुष्कळ लोक, काही मुले. 10 मुली या शब्दातील 10 हे संख्यावाचक विशेषण आहे, जे मुली या नामाबद्दल माहिती दिली जाते. हे निश्चित संख्या दर्शवते. 14 भाषा या शब्दांतील 14 हे संख्यावाचक विशेषण आहे, जे भाषा या नामाबद्दल माहिती देते. हे निश्चित संख्या दर्शवते, म्हणून 10 हे संख्यावाचक विशेषण आहे. पहिला वर्ग या शब्दातील पहिला हे क्रमवाचक विशेषण आहे, जे क्रम या नामाचा क्रम दर्शवते, म्हणून पहिला हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे. 8वी इयत्ता या शब्दातील 8वी हे क्रमवाचक विशेषण आहे, जे इयत्ता या नामाचा क्रम दर्शवते, म्हणून 8वी हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे. चौपट फळे या शब्दातील चौपट हे आवृत्तीवाचक विशेषण आहे. हे फळे या नामाच्या पटीत माहिती देत आहे आणि म्हणून चौपट हे आवृत्तीवाचक विशेषण आहे. 10 रुपये या शब्दांतील 10 हे आवृत्तीवाचक विशेषण आहे, जे रुपये या नामाच्या पटीत माहिती देते, म्हणून 10 हे आवृत्तीवाचक विशेषण आहे. पुष्कळ लोक या शब्दातील पुष्कळ हे अनिश्चित संख्यावाचक विशेषण आहे, कारण लोक मोजता येतात, परंतु त्यांची निश्चित संख्या दिलेली नाही आणि म्हणून पुष्कळ हे अनिश्चित संख्यावाचक विशेषण आहे. तर आता आपण सार्वनामिक विशेषण म्हणजे काय याविषयी माहिती पाहू. तिसरा प्रकार सार्वनामिक विशेषण, त्याची व्याख्या पहा.
सर्व नामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक किंवा सर्वनाम साधित विशेषण असे म्हणतात. पुढील शब्द पहा. हा मनुष्य, तो पक्षी, माझे पुस्तक, तिच्या साड्या, असल्या झोपड्या, कोणता गाव. या शब्दांतील हा, तो, मी, ती, असा, कोण, ही मूळची सर्वनामे आहेत. सर्वनाम हे नामाच्या ऐवजी येत असते, पण वरील शब्दांत सर्वनामांपुढे नामे आली आहेत. ती आता सर्वनामे राहिली नसून ती त्याच्या पुढे आलेल्या नामांबद्दल विशेष माहिती सांगतात, म्हणजे ती विशेषणांचे कार्य करतात. आणि म्हणून सर्वनामांपासून बनलेल्या अशा या विशेषणांना सार्वनामिक किंवा सर्वनाम साधित विशेषणे असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी, तू, तो, जो, कोण, काय ही सर्वनामे अशा वेळी नेहमीच मूळ स्वरूपात न येता त्यांच्या रूपात पुढील प्रमाणे बदल होतो. पहा. मी, माझा, तू, तुझा, तो, त्याचा, जो, जसा, कोण, कोणता, काय, कसा. तर या ठिकाणी सर्वनामांचे मूळ रूपात कसा बदल होतो याविषयी माहिती समजून घेतली. धन्यवाद. आणि हो, सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.